मंगरुळपीर तालुक्यात शेतकऱ्यांच्या सन्मानावर झालेल्या कथित अन्यायाविरोधात उभी राहिलेली शेतकरी संघटनेची एकजूट आणि माध्यमामधून झालेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा अखेर निर्णायक ठरलाय। मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीच्या थकीत अनुदानाबाबत विचारणा करणाऱ्या गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांच्याशी तालुका कृषी अधिकारी सचिन भास्कर कांबळे यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय। त्यानंतर शेतकरी संघटना एकवटल्या, ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त झाला आणि हा विषय शासन दरबारी पोहोचलाय। सुरुवातीला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होती, मात्र शेतकऱ्यांचा आवाज दाबता येत नाही हे या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले। या अन्यायाविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांनी ठाम भूमिका घेत प्रश्न सातत्याने लावून धरला। शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली। त्याचबरोबर न्यूज मराठी 24/7 या टीव्ही वृत्तवाहिनीने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत बातम्यांची मालिका प्रसारित केली। या निर्भीड पत्रकारितेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला। शेतकरी संघटना, नेते आणि माध्यमाचा एकत्रित दबावाची दखल घेत आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी शासनाकडे कार्यवाहीची शिफारस केली। अखेर 17 जानेवारी रोजी राज्य शासनाने तात्काळ निर्णय घेत तालुका कृषी अधिकारी सचिन भास्कर कांबळे यांना निलंबित केले। हा निर्णय केवळ एका अधिकाऱ्यावरील कार्यवाही नसून शेतकरी एकजूट संघटनेची ताकद आणि माध्यमाची भूमिका एकत्र आली तर अन्याय टिकू शकत नाही याचा स्पष्ट संदेश देणारा ठरतोय। शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी उभी राहिलेली एकजूट आणि न्यूज मराठी 24/7 या वृत्तवाहिनीचा दणका हा या लढ्याचा खरा विजय असल्याची भावना ग्रामीण भागातून व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। ज्यांना गाड्या आणलेल्या असतील त्या साऱ्याला विनंती आहे की आपापल्या गाडीत बसा। आपल्याला वाशिमला जायचं, त्यामुळे सर्वांना विनंती आहे आजूबाजूच्या ठिकाणी येणारे किंवा सोबत असणाऱ्या सर्वांनी वाशिमला चला। गांभीर्याने निरसने आधी सांगितलं, गांभीर्याने अशी दखल घेतलेली आहे। अहवाल घेऊन चौकशी करून अहवाल सादर केलेला आहे आणि कुणीही काही दबाव द्यायची गरज नाही, कुणावरही अन्याय होणार नाही याची देखील बोलू शकता। किमान या माणसाचं सस्पेन्शन ऑर्डर तरी किमान उद्या परवा भेटू द्या। याच्यावर आपण अहवाल सादर केलेला आहे। होय, पण तुम्ही बोलू शकता आदेशासाठी आपण पाठवू। येस, आवश्यक आणि पोलीस स्टेशनला सांगा, मंगरुळपीरच्या याला म्हणा आणि पोलीस स्टेशनला बोला की तक्रार देऊ नका, विनाकारण आम्ही त्यांच्याही अंगावर जाणार आहे साहेब। जर काय व्हायचं, कायदा सुव्यवस्था बिघडवायची आमची ती एकच शेतकऱ्यांना दिला होता। त्याच्यात तुम्हाला तेवढं सहकार्य करा ही विनंती आहे साहेब आमची तुम्हाला। पण फक्त म्हणजे आम्ही शांत आहे साहेब, कायदा व्यवस्था हाती घेणार नाही, आम्हाला अहवाल आपल्या माध्यमातून सर्वांना हे